नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल साई खरात ब्लॉग्सवरती। तर मित्रांनो, तुम्ही आज बघू शकता आपण लेबर कॅम्पचा सुखकर्ता या बाप्पाच्या मंडळामध्ये स्केच आर्टिस्ट म्हणजे ज्यांनी आपल्या लेबर कॅम्पच्या सुखकर्ताची स्केच डिझाईन केले आहेत। तर सारस्कर सर यांच्यासोबत आपण मुलाखत। सर, तुम्हाला आज किती वर्ष झाली एक काम करताना? तसं लहानपणीपासूनच कारखान्यामधून जात असतो, तर तेव्हापासूनच गणपती बाप्पाची आवड होती आणि स्केचपासून सगळ्या गोष्टीची मला म्हणजे गणपती बाप्पाच्या ह्याच्याने आवडीमुळे डेव्हलप होत गेली गोष्ट। आणि माझे सुरुवात अशी झाली म्हणजे गणपती बाप्पाचे पहिले मी मूर्त्या बघायचो, मला माहिती नव्हतं की अशा मूर्ती बनायच्या आधी स्केच बनतात। तर माझे काका आहेत, संतोष जमखंडी म्हणून आहेत, वेल्डर आहेत, तर ते आणि सुरेश शर्मा काका ते विजय खातूंच्या कारखान्यामध्ये मॅनेजर होते विजय खातू असताना, काका असताना। तर तेव्हापासून त्यांनी मला दाखवलं की अरे मग विक्रांत भाऊ, तुला मूर्ती बनायच्या आधी मला असे रेखाचित्र बनवतात, आणि मग तिथून मला ती आवड लागली रेखाचित्र बनवायची। पहिला मला चान्स भेटला केतवाडीचा राजा मंडळामध्ये, खंबाटले, जे आता सध्या कुणाल पाटील साकारतात, तर त्या मंडळाने मला चान्स दिला की, आणि तिथून माझी स्केचपासून ती सुरुवात झाली, ते आतापर्यंत कंटिन्यू चालत आहे। म्हणजे तुमची लहानपणापासून आवड? लहानपणीपासून गरुडावरची ती मूर्ती होती, आय थिंक 2010 समथिंगची मूर्ती होती। विजय खातू काकांनी मला चान्स दिला, आणि भालचंद्र गाणार काका जे आता नाही आहेत, गजमुख आर्ट्समध्ये सतीश दादांसोबत भालचंद्र गाणार होते, त्यांनी मला चान्स दिला त्या टायमाला, आणि तेव्हापासून मग माझी स्केचची सुरुवात झाली। आणि मुंबईमध्ये तुम्ही आतापर्यंत किती मूर्त्या म्हणजे स्केच केल्या आहेत? जवळजवळ तसं बघायला गेलो की 50 to 60% स्केचेस माझे असतात, आणि मुंबईच्या बाहेर पण गुजरात म्हणा किंवा हैदराबाद म्हणा, आणि इतर स्टेट बेळगाव वगैरे सगळं कर्नाटका वगैरे, तिथे पण माझे स्केचेस जातात। इवन स्केच नाही तर स्केचसोबत मी वेपन्स पण बनवतो, जेवढे पण मूर्ती आहेत। आता यावर्षी नरे पार्कचा गणपती आहे, नरे पार्कच्या मूर्तीचे जेवढे पण शस्त्र आहेत, मल्हार परळचा राजा, त्याचे सगळे शस्त्र मी, प्लस गणेश गल्लीचा बाप्पा जो आहे मुंबईचा राजा, त्या मुंबईचा राजा गणपती बाप्पा ज्या डमरूवरती उभा आहे, तो डमरू पण मी साकारला, मला सतीश दादांनी चान्स दिला त्यासाठी। आणि इतर अजूनही खूप सारे मंडळ आहेत, त्यांचे खूप काही शस्त्र वगैरे, मुंबईचा मोर्या आहे, मुंबईचा मोर्याचं प्रभावापासून ते सगळे शस्त्र मी स्वतः गेले। आणि बघायला गेलं तर मुंबईमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त जे काही भरपूर बनवतात सगळे तुमच्याकडे। हो, आणि स्केचेस
फायनली आपला धारावीच्या सुखकर्त्याचं दर्शन करायचं होतं, ते सकाळपासून वाट बघत होतो त्या दर्शनाची. ते दर्शन फायनली आपलं आता झालेलं आहे. आणि एकानं आम्ही धारावीला बरेच गणपतीचे आम्ही दर्शन संध्याकाळपासून, तर आता एकानं थोडं पुढे चाललोय आणि बघूया धारावीच्या अजून थोडे गणपती तुम्हाला दाखवेन, दर्शन करून दाखवेन. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा.